नमस्कार फ्रेंड्स. आपण भाषा विज्ञान ह्या विषयाचा अभ्यास करत होतो. या विषयातील पुढचा घटक आहे घटक 4. ह्या घटकात 2 घटकांचा अभ्यास करणार आहोत. घटक 4 मध्ये उपघटक आ आणि ई लिपी विचार. ह्या लिपी विचार संदर्भात माहिती किंवा अभ्यास आपण करणार आहोत. नेमकं लिपी विचार म्हणजे काय? कोणत्या कोणत्या लिपी आहेत? त्याचा अभ्यास ह्या घटकामध्ये आपण करणार आहोत. मुंबई युनिव्हर्सिटीच्या एम.ए. मराठीमधील सेमिस्टर 1मधील हा विषय आहे भाषा विज्ञान. याचा 4था घटक आहे घटक 4मधील उपघटक आ आणि ई लिपी विचार. ओके, लिपी विचारचे काही उद्दिष्टे आहेत. उद्दिष्ट पाहूया, नंतर मग प्रस्तावना पाहूया. ओके, त्याचा उद्गम विकास कसा झाला, डेव्हलपमेंट, ओरिजिन आणि डेव्हलपमेंट कसं झालं आहे स्क्रिप्टचं. लिपी म्हणजे स्क्रिप्ट. ओके, तर लिपी विचारामध्ये धम्मलिपी, ब्रह्मलिपी, रोमन लिपी, देवनागरी लिपी आणि मोडी लिपी ह्या अशा विविध लिपींचा अभ्यास या घटकामध्ये केला गेलेला आहे. तर ह्या घटकाचा उद्दिष्ट काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर लिपी विचाराचा उद्गम आणि विकास स्पष्ट करणे, कसा झाला हे समजून सांगणे, जगभरात कोणकोणत्या प्रकारच्या लिप्या आहेत त्यांचा परिचय घेणे, भारतातील लिप्यांचा परिचय करून देणे, भारतामधील ज्या लिप्या आहेत त्यांचा परिचय करून घेणे, ब्राह्मलिपी आणि त्यातून निर्माण झालेल्या इतर लिप्यांचे स्वरूप स्पष्ट करून घेणे, समजून घेणे, रोमन लिपी, देवनागरी लिपी, मोडी लिपी यांचा परिचय करून घेणे. तर ह्या घटकाचं उद्दिष्ट हे सगळे मुद्दे किंवा उद्दिष्ट समजून घेणे आहेत. पुढे प्रस्तावना. मानवाच्या विविध आविष्कारांतील एक महत्त्वाचा आविष्कार म्हणजे लिपी आहे. मानवाने जे विविध आविष्कार केले आहेत त्यातील हा एक महत्त्वाचा आविष्कार आहे, तो म्हणजे लिपी. त्याने लिपी हा आविष्कार निर्माण केला. लिपी ही भाषा जतन करण्याची उच्चतम अवस्था आहे. लिपी ही काय आहे, तर भाषा जतन करण्याची, संवाद साधण्याची ही उच्चतम अवस्था ही लिपी आहे. मानवी विकासात वाणीनंतर लिपीला महत्त्व दिले जाते. सुरुवातीला संवाद साधण्याचं माध्यम होतं वाणी, बोलणं. नंतर लिपीला महत्त्व दिलं गेलं आहे. मानव इतर प्राण्यांपेक्षा वेगळा व श्रेष्ठ ठरतो तो त्याच्या बोलणे आणि लिपीतून मिळणारे ज्ञान आणि संदेशवहनामुळे मानव हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो आणि श्रेष्ठ ठरतो. लिपीचा उद्गम आणि विकास. ओरिजिन आणि डेव्हलपमेंट ऑफ स्क्रिप्ट. लिपी शब्दाचा अर्थ. लिपी हा शब्द लिप, शिरडणे, चितारणे या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. लिपी हा शब्द कोणत्या धातूपासून तयार झालेला आहे, तर संस्कृत धातू लिप म्हणजे काय, शिरडणे किंवा चितारणे या संस्कृत धातूपासून लिपी हा शब्द तयार झाला असावा. पाणिनीने अक्षरांच्या अर्थासाठी लिपी आणि लेखकासाठी लिपिकार शब्दाचा उल्लेख केला आहे. पाणिनीने काय केलेलं आहे, तर अक्षरांच्या अर्थासाठी लिपी आणि लेखकासाठी लिपिकार या शब्दांचा उल्लेख केलेला आहे. सुरुवातीच्या काळात लोक आपले विचार चित्र, दगड, ताम्रपट इत्यादींवर कोरून ठेवत असत. लिपी म्हणजे व्यक्त करण्यासाठी काढलेल्या खुणा किंवा चिन्हे. लिपी म्हणजे थोडक्यात आपण काय समजू शकतो, तर लिपी म्हणजे आपल्याला जे व्यक्त करायचं आहे ते व्यक्त करण्यासाठी जे आपण खुणा काढतो, चिन्ह काढतो, त्या खुणा किंवा चिन्हे त्यांना आपण लिपी म्हणू शकतो. मग ते अक्षराच्या रूपात चिन्ह असतील. ओके, म्हणजे खाना, चित्र वगैरे जे काढतो त्यांना आपण लिपी म्हणू शकतो. लिपी विकासाचे टप्पे कसे आहेत? सांकेतिकीकरणाची सुरुवात जेव्हा टोळ्यांनी संदेशवहनासाठी सांकेतिक चिन्हांचा उपयोग सुरू केला. जेव्हा मानव टोळ्यांनी राहत होता तेव्हा ते संदेशवहनासाठी त्यांनी सांकेतिक चिन्हांचा सुरुवातीला उपयोग केलेला दिसून येतो. चित्रलिपी, पिक्टोग्राफिक, दैनंदिन वस्तूची चित्रे काढून संदेश पाठवणे. जेव्हा मानवाला बोलणं येत नव्हतं, लिपी आविष्कार झाले नव्हते, बोलण्याचे साधन नव्हतं, तेव्हा तो चित्रलिपीच्या माध्यमातून दैनंदिन वस्तूचे चित्र काढून तो आपले संदेश पाठवत होता, संवाद साधत होता. ध्वनी संकेत, फोनेटिक सिम्बॉल्स, चित्रे ध्वनींच्या चिन्हांमध्ये रूपांतरित झाले. पुढे काय झालं, ते हे जे चित्र आहेत ते ध्वनीच्या चिन्हांमध्ये रूपांतरित झाले. मग पुढे आली वर्णलिपी. अल्फाबेटिक स्क्रिप्ट, चिन्हांना विशिष्ट अर्थ प्राप्त झाला. मग पुढे जाऊन वर्णलिपीमध्ये जे चिन्ह होते त्यांना विशिष्ट अर्थ प्राप्त झाला ह्या वर्णलिपीमध्ये. वर्णलिपींचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ स्क्रिप्ट, प्राचीन लिपींवर संशोधन करून त्यांचे वर्गीकरण केले गेले. जे प्राचीन लिपी होत्या त्या प्राचीन लिपींवरती संशोधन करून पुढे जाऊन त्यांचे वर्गीकरण केले. भ्रूणलिपी, त्यातली एक भ्रूणलिपी. हे लेखन नव्हते, हे फक्त चित्रे, ओळी, धार्मिक आणि तांत्रिक चिन्हे होती.
हे कसं भ्रूणलिपी जी होती ही काय अशी पर्टिक्युलर लेखन नव्हतं, अक्षरं नव्हती. तर ती एक चित्र, ओळी, धार्मिक किंवा तांत्रिक चिन्हे होती. ह्या प्रकारची चित्रे जगात विविध ठिकाणी सुमारे 10,000 पूर्वीपर्यंत कोरलेली मिळालेली आहेत. उदाहरणार्थ दक्षिण फ्रान्स, स्पेन, इटली येथील शिलालेखांमध्ये हे भ्रूणलिपी आढळलेली आहे, मिळालेली आहे. पुढे आहे चित्रात्मक लिपी, पिक्टोग्राफिक स्क्रिप्ट. प्राचीन काळात मनुष्याने आपले विचार व्यक्त करण्यासाठी वस्तूंची चित्रे वापरली. प्राचीन काळात काय केलं तर मानवाने आपले विचार मांडण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी सुरुवातीला वस्तूंची चित्रे वापरली. या चित्रांचा अर्थ त्या वस्तूंपुरता मर्यादित होता. मग हे जे चित्र होते त्या वस्तूंपुरतेच मर्यादित होता. उदाहरणार्थ रस्त्यावरील चिन्हे जे आपण पाहतो राईट, लेफ्ट, हे जे चिन्ह आहेत ते कसं त्या गोष्टींपुरतीच मर्यादित आहेत. त्यातून इतर गोष्टी व्यक्त होत नाहीत. वाहतूक नियंत्रणासाठी वापरल्या जातात. असे उदाहरण चिन्हे. सूत्रात्मक लिपी, सुट्राटिक स्क्रिप्ट. प्राचीन काळी देशादेशांत संदेश पोहोचवण्यासाठी दोरीचे गाठ बांधून ठेवले जात असे. उदाहरणार्थ पेरूमध्ये दक्षिण अमेरिका, पेरू म्हटलं जा, आफ्रिका व चीनमध्ये आढळते. सूत्रात्मक लिपी काय म्हणते तर प्राचीन काळात देशादेशांमध्ये जेव्हा एका देशातून दुसऱ्या देशांमध्ये एखादं संदेश पोचवायचा असेल तर दोरीचे गाठ बांधून ठेवले जात असत. पुढे भावनात्मक आणि संकेतात्मक लिपी. लिपीच्या विकासाचे माणसाने भावना व्यक्त करण्यासाठी वस्तूंच्या चित्रांचा उपयोग सुरू केला. पुढे काय केलं तर लिपीच्या विकासामध्ये माणसाने काय केलं तर आपल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी पुढे जाऊन वस्तूंच्या जे चित्र आहेत चित्रांचा उपयोग सुरू केला. उदाहरणार्थ सूर्याचे चित्र पूर्वी फक्त सूर्याचे सूचकच होतं. सूर्य म्हटलं की फक्त सूर्याचाच भास व्हायचा, सूर्याचाच अर्थ लागायचा. पण त्यांनी काय केलं की तो सूर्याचा पुढे दिवस, सूर्याचा अर्थ पुढे दिवसाला लागू केला, दिवस म्हणून लागू केल्यानंतर मग सूर्याचा अर्थ म्हणून उष्णता आणि प्रकाश असे दर्शवू लागले. अशा अर्थानेही सूर्याचे चित्र दर्शवू लागले. ध्वन्यात्मक लिपी, फोनेटिक और फोनोग्राफिक स्क्रिप्ट. मानवी विकासासोबत गरज वाढल्याने शब्दांसाठी चिन्हे निर्माण झाली. पुढे काय झालं तर जसा मानवाचा विकास होत गेला तसा त्यांची गरज वाढू लागली आणि त्या गरज वाढल्यामुळे शब्दांसाठी चिन्ह निर्माण झाले. म्हणजे शब्द आहेत त्या शब्दांसाठी पुढे मानवाने चिन्हांचा निर्माण केले. प्राचीन काळी दैनंदिन वस्तूंच्या चित्रांपुरती मर्यादित असलेली लिपी आता अमर्याद झाली. पूर्वी काय जी दैनंदिन वस्तूंच्या चित्रांपुरती जी मर्यादित लिपी होती ती आता अमर्याद झाली आहे. शब्दांच्या चिन्हांमुळे ती आता लिपी अमर्याद झालेली आहे. उत्तर सिमेटिक लिपी. इसवी सन पूर्व 1600 पूर्वी उत्तर सिमेटिक लिपी होती. ही या प्रकारातील एक प्रमुख लिपी मानली जाते. उत्तर सिमेटिक लिपी. अक्षरात्मक लिपी, सिलेबिक स्क्रिप्ट. ह्या लिपीत चिन्हे एका उच्चाराचे काम करतात. या अक्षरात्मक लिपीमध्ये काय करतात तर चिन्हे जे आहेत त्या उच्चाराचे काम करतात. उदाहरणार्थ देवनागरीतील क मध्ये क अधिक अ असे दोन ध्वनी आहेत. हे अक्षरात्मक लिपीमध्ये मोडतात. फारसी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तेलुगू, ओरिसा या लिप्या अक्षरात्मक लिप्या आहेत. वर्णलिपी, अल्फाबेटिक लिपी. ही लिपी विकासाची शेवटची पायरी आहे. जेवढ्या लिप्या विकास होत गेला तर वर्णलिपी ही त्या इतर लिप्यांपैकी अल्फाबेटिक स्क्रिप्ट जे आहे ही लिपी विकासातील शेवटची पायरी आहे. ही लिपी यात ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह वर्ण निश्चित केले असते. यात काय होतं तर ध्वनी जे आपण म्हणतोय, ध्वनी जो काढला जातो त्या ध्वनींच्या आकलनासाठी स्वतंत्र चिन्ह म्हणजे वर्ण निश्चित केले गेलेले आहेत. रोमन लिपी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. जसं ए बी, ए म्हटलं की एचं चिन्ह, बी म्हटलं की बीचं चिन्ह, अशा स्वरूपाचे स्वतंत्र चिन्हे जे ध्वनींसाठी निश्चित केले गेलेले आहेत. रेखाक्षरात्मक लिपी, लाईन सिलॅबिक स्क्रिप्ट. रेखाक्षरात्मक लिपी. प्रत्येक शब्दासाठी स्वतंत्र आकृतीचा समावेश केला जातो. प्रत्येक शब्दासाठी काय केलं जातं तर स्वतंत्र आकृतीचा समावेश केला जातो. जपानमध्ये याची चिन्हे आणि जापानी लिपीचा समावेश आहे. यात काय आहे तर जापानमध्ये याची चिन्ह पण आणि त्याचे जापानी लिपीचा समावेश होतो. लिप्यांचे कौटुंबिक वर्गीकरण, फॅमिली क्लासिफिकेशन ऑफ स्क्रिप्ट्स.
आय.जे.जी. जेल्ब यांनी त्यांच्या लेखनाचा इतिहास या ग्रंथात लिप्यांचे वर्णन केलेले आहे. लेखनाचा इतिहास या ग्रंथात कुणी लिप्यांचे वर्णन केले आहे? तर आय.जे. जेल्बी यांनी. त्यांनी सुमेरियन चित्रात्मक लिपीचा किल्लाक्षर लिपी इसवी सन पूर्व 4000 पूर्वी लिपीचा मूळ स्रोत मानले आहेत. किल्लाक्षराला काय लिपीचा मूळ स्रोत मानलेले आहेत. त्यांनी कोणत्या लिपीचा मूळ स्रोत मानले आहे? तर सुमेरियन चित्रात्मक लिपीला. या लिपींचा मूळ स्रोत मानला आहे. आदिम चित्रात्मक लिपी इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सन पूर्व 2500 ही जगातील सर्वात पहिली लिपी मानली जाते. जी आदिम चित्रात्मक लिपी आहे ही जगातील सर्वात पहिली लिपी मानली जाते. सिंधू लिपीचे वाचन डॉक्टर एस आर रंगनाथन व आर इंगळे चावरे यांनी करण्याचा प्रयत्न केला होता. पुढे आहे भारतातील विविध लिप्या. व्हॅरियस स्क्रिप्ट्स इन इंडिया. बुद्धकाळात धम्मलिपी म्हणजेच ब्राह्मी लिपी होती. इसवी सन पूर्व 500च्या अगोदर भारतात ब्राह्मी लिपी आणि खारोष्टी लिपी या दोन मुख्य प्राचीन लिप्या प्रचलित होत्या. पुढे सिंधू संस्कृतीतील लिपी. इंडस व्हॅली स्क्रिप्ट. भारतातील सर्वात जुनी लिपी चित्रलिपी स्वरूप ही सिंधू लिपी आहे. इंडस व्हॅली लिपी संस्कृतमधील भारतातील सर्वात जुनी लिपी आहे. तिला लिपीचं स्वरूप होतं. मोहेंजोदडो आणि हडप्पा या उत्खननातील ही लिपी मिळालेली आहे. या लिपीतील चिन्हे संकेतात्मक आणि हिरोग्लिफिक लेखन पद्धती सदृश्य आहेत. ही लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जात होती सुरुवातीला. नंतर मग ही लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली गेली. सिंधू लिपी सुमेरियन लिपीपेक्षा जास्त विकसित होती असे मत आहे. ब्राह्मी लिपी. भारतातील सर्वात प्राचीन लिपी ही ब्राह्मी लिपी आहे. डावीकडून उजवीकडे लिहित जात असे. गोळे माळकर यांच्या मते ही लिपी सिंधू लिपी आणि वैदिक आर्य यांच्या देण्याघेण्यातून निर्माण झाली. प्राथमिक अवस्थेत ख, ख, घ, ढ हे वर्ण उपलब्ध नव्हते या लिपीमध्ये, ब्राह्मी लिपीमध्ये. पुढे अशोककालीन शिलालेख इसवी सन पूर्व 6 ते 5 शतक या लिपीत आहेत. पाणिनीचे अष्टाध्यायी या ग्रंथात लिपी, लिपिक, यावनांनी असा शब्दांचा उल्लेख आहे. पाणिनीचे जे अष्टाध्यायी ग्रंथ आहेत त्यात लिपी, लिपिक, यावनांनी अशा शब्दांचा उल्लेख केलेला आहे. आरंभिक ब्राह्मीमध्ये अ, आ, इ, ई, उ, ऊ हे स्वर तसेच ख, ख, ग, घ हे यांसारखे व्यंजन उपलब्ध होते. बुलर यांनी ब्राह्मी लिपीची उत्पत्ती द्राविडी लिपीतून झाली असावी असे मत मांडले. बुलर यांनी कोणते मत मांडले? की ब्राह्मी लिपीची उत्पत्ती ही द्राविडी लिपीतून झालेली असे बुलर यांनी मांडले. पुढे आहे ब्राह्मी लिपी. पुढे कंटिन्यू. उत्पत्ती कशी झाली ब्राह्मी लिपीची? काही अभ्यासकांच्या मते ब्राह्मी लिपीची उत्पत्ती उत्तर सिमेटिक, नॉर्थ सिमेटिक लिपीतून झाली. सिमेटिक लिपीत 22 अक्षरे होती. नॉर्थ सिमेटिक, फिनिशियन, ग्रीक, रोमन लिपींचा उद्गम ब्राह्मी लिपीतून झाला असे काही विद्वानांचे मत आहे. याचे वैशिष्ट्य काय आहेत ब्राह्मी लिपीचे? ही लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जात असे पहिल्या ओळीत. नंतरच्या काळात डावीकडून उजवीकडे लिहिली गेली. ती मात्रात्मक स्वरूपाची होती. व्यंजनांमध्ये स्वर मिळून पहिली लिहिली जात होती. यात क, ल, श यांचा समावेश नाही आणि अ आणि आ हे अक्षर आरंभिक काळात नव्हते. नंतर ह्याच्यामध्ये ते जॉईन केले गेले, त्यांचा समावेश केला गेला. अशोककालीन लेखनामध्ये आढळणारे वर्ण, नंतरच्या काळातील वर्ण यात फरक आढळतो. ब्राह्मी लिपीचा विकास हळूहळू झाला, त्यामुळे ती वेगवेगळ्या काळात वेगवेगळी कालोपचार भेद दिसत असतात. म्हणून ब्राह्मी ह्या लिपीचा वेगवेगळ्या काळामध्ये विकास झालेला आहे. त्यामुळे काय होतं तर वेगवेगळ्या काळात वेगवेगळी कालोपचार भेद दिसून येतात त्या लिपीमध्ये. कालिक वर्गीकरण, क्लासिफिकेशन बाय टाइम पिरियड. अशोककालीन ब्राह्मी, गुप्तकालीन ब्राह्मी, कुशाणकालीन ब्राह्मी, हर्यकालीन ब्राह्मी असे प्रकार आहेत. ह्या वेगवेगळ्या काळामध्ये ह्या ब्राह्मी लिपीचा विकास झाल्यामुळे त्यांना अशोककालीन ब्राह्मी, गुप्तकालीन ब्राह्मी लिपी, कुशाणकालीन ब्राह्मी लिपी अशा वेगवेगळ्या काळांनुसार त्यांना कालिक वर्गीकरणामध्ये ह्या लिपीचं वर्गीकरण केलं जातं.
ब्राह्मी लिपीचे प्रादेशिक विभाग कोणते आहेत? रिजनल डिव्हिजन्स ऑफ ब्राह्मी स्क्रिप्ट. इसवी सनाच्या 7व्या शतकात ब्राह्मी लिपीचे प्रादेशिकतेनुसार 2 मुख्य भाग केले गेले. उत्तर शैलीतील ब्राह्मी लिपी, नॉर्थर्न स्टाईल शैली. उत्तर शैलीत लिपी जी नॉर्थर्न स्क्रिप्ट, नंतर मग दक्षिण शैलीत लिपी साऊथर्न स्टाईल स्क्रिप्ट. या 2 विभागांमध्ये प्रादेशिक विभाग केलेले आहेत प्रादेशिकनुसार. तर उत्तर शैलीत लिपी, नॉर्थर्न स्टाईल लिपी स्क्रिप्ट उत्तर भारतामध्ये प्रचलित आहे. ही लिपी ही जी तिला गुप्त लिपी, संपूर्ण उत्तर भारतात गुप्त घराण्यांच्या राजांच्या काळात ही लिपी प्रचलित होती. गुप्त लिपी याचा प्रसार इसवी सन 4व्या व 5व्या शतकात झालेला दिसून येतो. पुढे आहे कुटील लिपी. गुप्त लिपींचे परिवर्ती रूप आहे. ही जी कुटील लिपी आहे ही गुप्त लिपीचे परिवर्ती रूप आहे. ह्याचा प्रसार इसवी सन 6व्या शतकापासून 9व्या शतकापर्यंत झालेला दिसून येतो. पुढे याचे वैशिष्ट्य काय, ते याच स्वरांच्या मात्रांना टोकदार आकार आला आहे. यात काय झालं तर स्वर आहेत, स्वरांचे जे मात्रा आहेत त्यांना टोकदार आकार आलेला आहे. या लिपीतून पुढे नागरी आणि शारदा लिप्यांचा उगम झालेला आहे. ही जी कुटील लिपी आहे या कुटील लिपीमधून पुढे जाऊन काय केलंय तर नागरी आणि शारदा लिप्यांचे उदय झालेला दिसून येतो. पुढे आहे नागरी लिपी. भारतीय आर्य लिपींमध्ये सर्वात आदर्श मानली जाते. ही जी नागरी लिपी आहे ही भारतामध्ये जे आर्य होते त्या आर्य लिपींमध्ये ही सर्वात आदर्श लिपी मानली जाते. याचा प्रसार इसवी सन 10व्या शतकापासून गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, बंगालमध्ये, तसेच दक्षिणेकडे नांदी नागरी म्हणतात. याची उत्पत्ती प्राचीन नागरीच्या पूर्वेकडील भागातून बंगाली लिपी आणि पश्चिमेकडील भागातून कैथी, महाजनी, राजस्थानी, गुजराती लिप्यांची निर्मिती झालेली आहे. पुढे आहे शारदा लिपी. याचा प्रसार भारताच्या उत्तर पश्चिम भागाला म्हणजेच उत्तर काश्मीर आणि पंजाबमध्ये या लिपीचा प्रसार झाला. ठाकरी लिपीतून निर्मिती झाली. या शारदा लिपीची ठाकरी लिपीतून निर्मिती झाली असे मानले जाते. शारदा लिपी राजा मेघवर्णाच्या काळात इसवी सन 9व्या शतकात अस्तित्वात होती. ही जी शारदी लिपी आहे ते राजा मेघवर्णाच्या काळात इसवी सन 9व्या शतकामध्ये अस्तित्वात होती. आता दक्षिण शैलीतील लिपी, साऊथर्न स्टाईल स्क्रिप्ट. दक्षिण भारतातील लिप्या ब्राह्मी लिपीच्या सुधारित स्वरूपातून प्राप्त झालेल्या आहेत. ह्या ज्या दक्षिण भारतातील लिप्या आहेत ह्या ब्राह्मी लिपीच्या ज्या ब्राह्मी लिपी सुधारित झाली त्याच्या स्वरूपातून प्राप्त झालेल्या आहेत. मग ही पहिली लिपी आहे त्यातली पश्चिमी लिपी, वेस्टर्न स्क्रिप्ट. ह्या पश्चिमी लिपीचा प्रसार इसवी सन 5व्या शतकापासून 9व्या शतकापर्यंत झालेला आहे. याचं ठिकाण कोणत्या ह्या लिपीचं तर गुजरात, नाशिक, खानदेश, सातारा, हैदराबादचा काही भाग, म्हैसूर या ठिकाणी ही पश्चिमी लिपी वापरात होती. यात काही कोणात्मक आणि काही अवर्णात्मक लिपी आढळतात. यात काय तर काही कोणात्मक आणि अवर्णात्मक लिपी आढळतात. पुढे आहे मध्य प्रदेशी लिपी. याचा प्रसार मुख्यतः हैदराबादच्या राजाच्या उत्तरेकडील भागात आणि बुंदेलखंडाचा काही भाग इसवी सन 5व्या शतकापासून 8व्या शतकापर्यंत झालेला आहे. याची वैशिष्ट्य काय आहेत मध्य प्रदेश लिपीचे तर अक्षरांना डोक्यावर चौकोनी आकार, कोकडा असतो, क्वचित गोल आणि काटकोनात असतात. हे ह्या लिपीचं वैशिष्ट्य आहे. पुढे तेलगी कानडी लिपी. याचा प्रसार दक्षिण विभाग सोलापूर, विजापूर, बेळगाव, धारवाड, कारवार, म्हैसूर संस्थान या आणि मद्रास प्रदेशाच्या उत्तर पूर्व भागात झालेला आहे. या लिपींचा तेलुगू आणि कानडीचा. नंतरच्या काळात तेलुगू आणि कानडी या लिप्या बनल्या ज्यांना देवनागरी लिप्या म्हणतात. पुढे ग्रंथलिपी आहे. ग्रंथलिपीचा प्रसार मद्रास प्रदेशातील उत्तर आणि दक्षिण आर्कट, सेलम, त्रिचन्नापल्ली, मदुरा या भागांमध्ये झाला. इसवी सन 7व्या शतकापासून ते 15व्या शतकापर्यंतच्या ताम्रपटांमध्ये बदल होत गेलेला दिसून येतो. या लिपीत पुढे सध्याची मल्याळम आणि तुलू लिपी उत्पन्न झाल्याचे मानले जाते. पुढे आहे कलिंग लिपी. ह्या कलिंग लिपीचा प्रसार कलिंगाच्या गंगवदीय राजांच्या काळात गंजाम प्रदेशात झालेला आहे. इसवी सन 7व्या शतकापासून ते 11व्या शतकापर्यंत आढळते ही कलिंगी लिपी. पुढे तमिळ लिपी. या लिपीमध्ये तमिळ लिपीमध्ये अधिकाधिक अक्षरे ग्रंथलिपीशी मिळती जुळती आहेत. क आणि र ही अक्षरे उत्तरेकडील ब्राह्मी लिपीतून घेतली आहेत. पुढे बांगला लिपी. नागरी लिपीच्या प्राचीन शाखेतून इसवी सन 10व्या शतकाच्या आसपास वापरली गेली. ही जी बांगली लिपी आहे ही नागरी लिपीच्या प्राचीन शाखेपासून
इसवी सन 10व्या शतकाच्या आसपास वापरली गेलेली दिसून येते. यात उडिया, मैथिली लिप्यांची निर्मिती झालेली आहे या लिपीपासून. खारोष्टी लिपी. खारोष्टी लिपीचा प्रसार ज्या काळात ब्राह्मी लिपीचा उपयोग होत होता, त्याच काळात भारताच्या वायव्य भागात शक, इंडो ग्रीक आणि कुशाण यामध्ये वापरली जात होती ही खारोष्टी लिपी. याची उत्पत्ती नॉर्थ सिमेटिक लिपीतून झाली. लेखन पद्धत कसं होतं तर ही लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जात होती, खारोष्टी लिपी. याचं वैशिष्ट्य काय होतं खारोष्टी लिपीचं, तर यात स्वरांच्या योजनेचा अभाव होता. या लिपीमध्ये स्वरांच्या ज्या योजना होत्या त्यांचा अभाव होता. इ, उ, ए या स्वरांना मात्रांची बाजू दिली जात होती. ऱ्हस्व, दीर्घ असा स्वरभेद दिसत नाही या लिपीमध्ये. पुढची जी लिपी आहे देवनागरी लिपी. आर्य लोक भारतात येण्यापूर्वी द्राविड संस्कृतीचे राज्य होते. म्हणजे आर्य लोक जे भारतात येण्यापूर्वी कुणाच्या संस्कृतीचे राज्य होतं, तर द्राविड या संस्कृतीचे राज्य होतं. याचा अर्थ काय, नगर म्हणजे सिटी आणि नागरी म्हणजे लिपी, स्क्रिप्ट. आर्य इतर आदिवासी लोकांपेक्षा श्रेष्ठ असल्याने त्यांना देव म्हटले गेले. म्हणून हे देव आणि नागरी म्हणजे सिटी म्हणजे देवनागरी या 2 शब्दांमधून ही लिपी उदयास आली. उत्पत्ती मध्ययुगीन काळात झाली. देवनागरी लिपीत वर्णांची निर्मिती उच्चार स्थानाला फोनेटिक पोझिशन घेऊन झालेली आहे. देवनागरी लिपीत वर्णांची निर्मिती उच्चार स्थानाला म्हणजे उच्चारावर अवलंबून वर्णांची निर्मिती झालेली आहे. देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य काय, फीचर्स ऑफ देवनागरी स्क्रिप्ट. या देवनागरीची लेखन पद्धती कशी आहे तर डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. शिरोरेषा, हेडिंग्ज असतात. प्रत्येक शब्दावर शिरोरेषा दिली जाते. ध्वन्यात्मक लिपी आहे. ही कशी आहे तर फोनेटिक स्क्रिप्ट आहे, ध्वन्यात्मक आहे. जसे ध्वनी बाहेर पडतो त्या ध्वन्यांवर आधारित हे अक्षरे लिहिली जातात. जसा ध्वनी तसा लिहिला जातो, तशा लिहिल्या शब्दांचे हुबेहूब उच्चारण करता येते. वर्गीकरण कसं आहे तर स्वर, व्यंजन, कोमल, कठोर, महाप्राण, अनुप्राण, अनुनासिक, अंत्यस्थ, उष्म असे वर्गीकरण आढळते ह्या देवनागरी लिपीमध्ये. स्वरांचे कार्य कसे आहे तर व्यंजनामध्ये स्वर मिळून वर्ण सिद्ध होतो. उदाहरणार्थ ग अधिक ई, गी झाला. तर असं व्यंजनामध्ये स्वर मिळून वर्ण सिद्ध होतो. जोडाक्षरांमध्ये एकाऐवजी एक व्यंजन येते. क्रम, यात स्वर व्यंजनाचा शास्त्रीय क्रम आहे. क्रम कसा आहे तर यात स्वर अधिक व्यंजन यांचा शास्त्रीय क्रम आहे. काल उपयोगी आणि व्यावहारिक लिपी आहे. ही लिपी कशी आहे तर कालाप्रमाणे उपयोगात येणारी आहे आणि व्यावहारिक लिपी आहे. पुढे आहे मोडी लिपी. मोडी लिपीची उत्पत्ती, मोडी लिपीचा उद्गम 2500 वर्षापूर्वी झाला नसून मौर्य लिपीतून झाला असावा असे काही अभ्यासकांचे मत आहे. काळ कोणता होता, यादवांच्या काळात 1260 ते 1309 हेमाद्री पंडित हेमाडपंत यांनी मोडी लिपीचा रचना केली. पुढे राजवाडे आणि भांडारकर यांच्या मते मोडी लिपी ब्राह्मी लिपीचा एक प्रकार आहे असं मत आहे यांचं. राजवाडे आणि भांडारकर यांचं मत काय आहे तर मोडी लिपी ही काय ब्राह्मी लिपीचा एक प्रकार आहे. मोडी लिपीचे वैशिष्ट्य. लेखन पद्धती कशी होती मोडी लिपीची तर हात न उचलता लिहिली जाणारी लिपी. यामुळे लेखन वेगवान होते. शब्दसंग्रह, अनेक शब्दांचे लघुरूप ॲब्रिव्हिएशन दिले जात होते, वापरले जातात. उदाहरणार्थ विनंतीच्या फक्त वी लिहून विनंतीला संबोधलं जात होतं. स्वरांचे लेखन कसे होते, ऱ्हस्व व दीर्घ स्वरांना चिन्हे मात्रा न वापरल्याने वाचनात अडचणी येतात. ओळी खालून वर लिहिणे. त्याचं लेखन कसं होतं तर ओळी खालून वर लिहिणे. काही अक्षरे गोल आणि कानाच्या खालून वर लिहिली जात होती. शिरोरेषा, प्रत्येक अक्षराला शेवटी डोक्यावरची रेषा नसते. शिरोरेषा दिली जात नाही या मोडी लिपीमध्ये. वाचनामध्ये अडचण येते. ही लिपी वाचताना अडचण येते. लिहिताना शब्द संदर्भ लक्षात घेऊन योग्य ठिकाणी तोडावा लागतो, नाहीतर मग वाचताना अडचण येते, कारण वरती आपण शिरोरेषा देत नाही प्रत्येक शब्दावरती, म्हणून त्याचं वेगळं पण होत नाही. पुढे आहे रोमन लिपी, रोमन स्क्रिप्ट. हे युरोपियन संस्कृतीमध्ये विकसित झालेली लिपी आहे. ही जी रोमन लिपी आहे ही युरोप प्रदेशामध्ये विकसित झालेली आहे. उत्पत्ती कोणत्या शतकामध्ये आहे तर इसवी पूर्व 9व्या शतकात ग्रीक लिपी परंपरेतून या रोमन लिपीची उत्पत्ती झालेली आहे. याचा प्रसार इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत एका सोनेरी खास खुर्चीवर लॅटिन भाषेत लिहिलेला शिलालेख सापडलेला आहे. 6व्या शतकामध्ये ह्याचा प्रसार झालेला दिसतोय. इसवी सन पूर्व 7व्या शतकात 21 अक्षरे होती ह्या रोमन लिपीमध्ये. A, B, C, D, E, F, G ह्यांसारखे 21 अक्षरे ह्या रोमन लिपीमध्ये होती.
पुढे रोमन लिपीचे वैशिष्ट्ये, फीचर्स ऑफ रोमन स्क्रिप्ट. रोमन लिपी ही वर्णमाला अल्फाबेटिक लिपी आहे. ध्वनी देवनागरीपेक्षा जास्त ध्वनी वापरले जातात. लेखन पद्धती कशी आहे तर डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. ध्वनीचे चिन्ह ख या ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह न वापरता CH, KH, GH असे शब्द वापरले जातात, असे अक्षरं वापरली जातात. प्रमाणाचा अभाव आहे. ह्या लिपीमध्ये प्रमाणाचा अभाव दिसतो. नावांची स्पेलिंग, उदाहरणार्थ राम तर राम के रामा, RAMA यात प्रमाणाचा अभाव दिसून येतो. ओके. समारोप. जगातील लिप्यांची जननी सुमेरियन किलाक्षर. जगातील सारांश काय आता तर जगातील लिप्यांची जननी कोणती आहे तर सुमेरियन किलाक्षर. या चित्रलिपीतून लिप्या निर्माण झाल्या असे मानले जाते. भारतीय अभ्यासकांनी ब्राह्मी लिपीला लिप्यांची जननी म्हटले आहे. जगात ब्राह्मीपासून उत्तर शैलीत आणि दक्षिण शैलीत लिप्यांमध्ये वर्गीकरण केले जाते. या लेखांमध्ये सिंधू संस्कृतीतील लिपी, ब्राह्मी, रोमन, देवनागरी, मोडी लिपी यांचे वेगळेपण सांगितले जाते. काही प्रश्न उत्तर आलेत ते पाहूया. प्रश्न 1, लिपी विचार म्हणजे काय? लिपीच्या उद्गमाचे आणि विकासाचे टप्पे सविस्तर करा. लिपी विचार म्हणजे लिपीची उत्पत्ती, स्वरूप, प्रकार आणि विकासाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लिपी विचार होय. लिपी विचार म्हणजे काय तर लिपीची उत्पत्ती कुठून झाली, त्याचं स्वरूप कसं आहे, प्रकार कसे आहेत, विकासाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लिपी विचार होय. लिपी म्हणजे ध्वनी आणि विचार व्यक्त करण्यासाठी वापरलेली चिन्ह किंवा खुणी. लिपी म्हणजे काय, जे ध्वनी आहेत किंवा आपले जे विचार जे व्यक्त करण्यासाठी आपण जी पद्धत वापरतोय, जे वापरलेले चिन्ह किंवा चित्र खुणा आहेत, त्या खुणांना लिपी विचार असं म्हटलं जातं, लिपी म्हटलं जातं. लिपीच्या विकासाचे टप्पे कसे आहेत? सांकेतिकीकरणातून सुरुवात झालेली आहे. लिपीचे विकास कसे आहे, जे सांकेतिक शब्द किंवा सांकेतिक चित्र वगैरे जे आपण मांडत होतो, तर सांकेतिकीकरणातून ह्या लिपीचा विकास सुरुवात झालेला आहे. टोळ्यांतील मानव टोळ्यांनी राहत होता, जेव्हा संदेश वाहण्यासाठी सांकेतिक खुणांचा वापर करू लागला, तेव्हा लिपीची विकासाची सुरुवात झालेली आहे. पुढे आहे चित्रात्मक लिपी, पिक्टोग्राफिक स्क्रिप्ट. दैनंदिन वस्तूची चित्रे काढून संदेश व्यक्त करणे. उदाहरणार्थ प्राचीन काळी रस्त्यांवर वाहतूक नियंत्रणासाठी वापरले जाणारे चिन्हे. सूत्रात्मक लिपी, संदेश देण्यासाठी दोरीला गाठ बांधणे. नॉटिंग सिस्टीम, उदाहरणार्थ पेरू, दक्षिण अमेरिका. भावात्मक संकेतात्मक लिपी, चित्रांना विशिष्ट भावनिक आणि संकेतात्मक अर्थ देणे. उदाहरणार्थ सूर्याचे चित्र प्रकाश, दिवस, उष्णता म्हणून दर्शवणे. ध्वन्यात्मक लिपी, फोनेटिक स्क्रिप्ट, शब्दांसाठी चिन्ह निश्चित करणे. ही लिपीची प्रगतावस्था आहे, शेवटची पायरी आहे. या उच्चारांवर आधारित असते. ही कशी ध्वन्यात्मक लिपी कशी उच्चारांवर आधारित असते. उदाहरणार्थ उत्तर सेमेटिक लिपी. प्रश्न 2, ब्राह्मी लिपीचे वैशिष्ट्य आणि तिच्या प्रादेशिक शैलींचे वर्गीकरण सविस्तर स्पष्ट करा. ब्राह्मी लिपीचे वैशिष्ट्ये, ही भारतातील सर्वात प्राचीन लिपी मानली जाते. लेखनाची दिशा सुरुवातीला उजवीकडून डावीकडे, नंतरच्या काळात डावीकडून उजवीकडे लिहिली गेली. ह्या लिपीचं स्वरूप कसं आहे तर ही मात्रात्मक लिपी आहे, म्हणजे व्यंजनामध्ये स्वर मिळून लिहिली जाते. मात्रात्मक, यात काही ठिकाणी अ आणि आ ही अक्षरे आरंभिक काळात आढळत नाहीत. बुलरच्या मते ब्राह्मी लिपी द्राविडी लिपीतून विकसित झाली असावी असं बुलरचं मत आहे. अशोककालीन शिलालेख या लिपीचे उत्तम उदाहरण आहेत. अशोककालीन शिलालेख हे काय ब्राह्मी लिपीचे उत्तम उदाहरण आहे. प्रादेशिक शैलीतील वर्गीकरण, इसवी सन 7व्या शतकानंतर उत्तर शैलीत लिपी, गुप्त लिपी, कुटील लिपी, नागरी लिपी व तिचा एक भाग बांगला आणि शारदा लिपी हे उत्तर शैलीतील लिपी आहेत. दक्षिण शैलीमध्ये पश्चिमी लिपी, मध्य प्रदेश लिपी, तेलुगू, कन्नडी ग्रंथलिपी व तिच्यापासून मल्याळम, ग्रंथलिपीपासून मल्याळम आणि कलिंग लिपी आणि तमिळ लिपी ह्या वर्गीकरण आहे. प्रश्न 3, चित्रात्मक लिपी आणि ध्वन्यात्मक लिपी यांतील उदाहरणासह स्पष्ट करा. चित्रात्मक लिपी आणि ध्वन्यात्मक लिपी. आधार काय आहे, वस्तूंचे प्रत्यक्ष चित्र व रेखा दाखवणे चित्रात्मक लिपीमध्ये, आणि ध्वन्यात्मक लिपीमध्ये काय ध्वनी म्हणजे उच्चार किंवा वर्णांवर आधारित असतो ही लिपी. कार्य काय आहे, फक्त वस्तू आणि कल्पना व्यक्त करणे. चित्रात्मक लिपीमध्ये काय होतं कार्य, तर वस्तू आणि कल्पना व्यक्त करणे. ध्वन्यात्मक लिपीमध्ये काय उच्चारलेले शब्द, ध्वनी किंवा भाषा
भावना व्यक्त करणे. मर्यादा काय, चित्रात्मक लिपीमध्ये मर्यादा काय, तर मर्यादित स्वरूपाची असते. ही मर्यादित स्वरूपाची आहे, प्रत्येक वस्तूसाठी नवीन चित्र द्यावं लागतं. आणि ध्वन्यात्मक लिपीमध्ये काय, ही अमर्याद स्वरूपाची आहे, थोड्या चिन्हांमधून अनंत शब्द तयार होतात. विकास कसा आहे, चित्रात्मक लिपीचा विकास लिपीच्या विकासातील पहिली पायरी मानली जाते ही. आणि ध्वन्यात्मक लिपी लिपीच्या विकासातील अंतिम व विकसित पायरी मानली जाते. उदाहरण काय आहे, तर चित्रात्मक लिपीचं उदाहरण रस्त्यांवरील चिन्हे, उदाहरण रस्ता, पुढे, बंद, सुमेरियन किलाक्षर लिपी. आणि ध्वन्यात्मकमध्ये कसं, देवनागरी लिपी, अक्षरात्मक, रोमन लिपी, वर्णलिपी. प्रश्न 4, देवनागरी लिपीची वैशिष्ट्य कोणती आहेत? ही लिपी आदर्श मानली जाण्याचे कारण काय? देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य, लेखन पद्धत डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य काय, तर ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. शिरोरेषा असते, प्रत्येक शब्दावरती शिरोरेषा दिली जाते. ध्वनात्मकता आहे, ह्या लिपीमध्ये ध्वनांच्या उच्चारांवरती ही लिपी वर्णली जाते. एक ध्वनात्मक फोनेटिक लिपी आहे, लिहिल्याप्रमाणे तिचा उच्चार केला जातो. शास्त्रीय क्रम, यामध्ये शास्त्रीय क्रम आहे, स्वर, व्यंजन, अनुनासिके यांचा शास्त्रीय क्रम आहे. उदाहरणार्थ कंठ, तालव्य, मूर्धन्य यानुसार ही लिपी लिहिली जाते. वर्ण, अक्षर, ही अक्षरात्मक लिपी आहे, म्हणजेच व्यंजनात स्वर मिसळला जातो. क अधिक अ, क. स्वर आणि व्यंजन यात ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर मात्रांचा आणि व्यंजन संयोगाचा चांगला समन्वय आहे. आदर्श मानले जाणारे कारण, या लिपीला आदर्श का मानले जातं? उच्चारात सुसंगती, उच्चारात आणि लेखनात अचूकता असल्याने ही लिपी वैज्ञानिक मानली जाते. अखंडित लेखन क्षमता, यात जगभरातील बहुसंख्य उच्चार जवळजवळ अचूक लिहिण्याची क्षमता या लिपीमध्ये आहे, देवनागरी लिपीमध्ये. ते ही तिचे वैशिष्ट्य आहेत. प्रश्न 5, सिंधू संस्कृतीतील लिपीचे स्वरूप आणि तिच्या वाचनासंबंधीचे मतभेद स्पष्ट करा. सिंधू लिपीचे स्वरूप भारताची सर्वात जुनी लिपी आहे. ही लिपी चित्रलिपी पिक्टोग्राफी होती, परंतु त्यात संकेतात्मक आयडिओग्राफिक चिन्हेही होती. लेखन दिशा, ही लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जात होती. प्रमाण, हडप्पा आणि मोहेंजोदाडो येथील उत्खननात मुद्रा, सील या आणि मातीच्या वस्तू यांवर आढळते. तुलना काय, काही अभ्यासक तिला सुमेरियन किलाक्षर लिपीहून अधिक विकसित मानतात. वाचनासंबंधी मतभेद, सिंधू लिपीचे वाचन अद्याप पूर्णत्व यशस्वी झालेले नाही, त्यामुळे ती आजतागायत ही अवाच्य लिपी आहे. त्यामुळे ही आजतागायत एक अवाच्य लिपी आहे. डॉक्टर एस रंगनाथन आणि डॉक्टर एस रवींद्र इंगळे चावरे यांनी ती वाचनाचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्याकडून झालं नाही. गोळे माळकर यांच्या मते ही लिपी वैदिक, आर्य आणि सिंधू संस्कृतीच्या देवाणघेवाणीतून विकसित झाली असावी. पुढील प्रश्न 6, मोडी लिपी. मोडी लिपीचे वैशिष्ट्य आणि तिचा इतिहास थोडक्यात स्पष्ट करा. मोडी लिपीचा इतिहास, मोडी लिपीचा उदय यादवांच्या काळात इसवी सन 1260 ते 1309 हेमाद्री पंडित हेमाडपंत यांनी केला. राजवाडा आणि भांडारकर यांच्या मते मोडी लिपी ही ब्राह्मी लिपीचाच एक सुधारित प्रकार आहे. महाराष्ट्रभर ही लिपी फार वर्षापूर्वीपासून मराठी लेखनाची प्रमुख लिपी होती. ही मोडी लिपी महाराष्ट्रामध्ये एक लिपी फार वर्षापासून मराठी लेखनाची प्रमुख लिपी होती. शिवाजी महाराजांच्या लेखनातही ही लिपीचा उपयोग केलेला होता. मोडी लिपीचे वैशिष्ट्य काय, ही अखंडित लेखन होतं. ही लिपी हात न उचलता लिहिली जात असल्याने ती जलद लिहिली जाते. ह्या लिपीमध्ये शिरोरेषेचा अभाव होता. प्रत्येक अक्षरावर देवनागरीप्रमाणे शिरोरेषा नसते. शब्द संक्षेप, अनेक शब्दांसाठी लघुरूपे ॲब्रिव्हिएशन वापरले जातात, ज्यामुळे वाचन संदर्भावर आधारित होते. वाचनाची अडचण, यात ऱ्हस्व व दीर्घ स्वरांचे स्पष्ट चिन्हांकन नसल्यामुळे वाचकाला संदर्भ लक्षात घेऊन उच्चार करावा लागतो. वर्ण अपूर्णता, मोडी लिपीत ओळ पूर्ण झाल्यावर किंवा संयुक्त व्यंजने लिहिणे शक्य होत नाही. प्रश्न 7, ब्राह्मी लिपीच्या उत्तर शैलीत लिप्यांचा विकास कसा झाला? गुप्त, कुटील, नागरी, शारदा. ब्राह्मी लिपी ही उत्तर शैलीतील लिप्यांची जननी आहे. गुप्त लिपी काळ इसवी सन 4व्या ते 5व्या शतकात ह्याचा प्रसार झाला. संपूर्ण उत्तर भारतात गुप्त राजांच्या काळात
याचा प्रसार झाला. याचं महत्त्व काय ह्या लिपीचं, गुप्त लिपीचं, तर ही ब्राह्मी लिपीतून विकसित झालेली पहिली प्रमुख लिपी होती. पुढची लिपी आहे कुटील लिपी. ह्या कुटील लिपीचा काळ कोणता होता? 6व्या ते 9व्या शतकापर्यंत ह्या कुटील लिपीचा काळ होता. याचं स्वरूप कसं होतं ह्या लिपीचं? तर गुप्त लिपीचे विकसित स्वरूप, जी गुप्त लिपी होती तिचे हे विकसित स्वरूप आहे. याचं वैशिष्ट्य काय कुटील लिपीचं? तर स्वरांच्या मात्रांना टोकदार आकार आला. विकास कसा झाला? यातूनच पुढे नागरी आणि शारदा लिप्यांचे उदय झालेला आहे. पुढे जाऊन नागरी लिपी, इसवी सन काळ, याचा काळ कोणता नागरी लिपीचा? तर इसवी सन 10व्या शतकापासून प्रचलित आहे ही लिपी. स्वरूप कसं आहे? तर कुटील लिपीतून विकसित झाला. ही जी नागरी लिपी आहे ही कुटील लिपीतून विकसित झालेली आहे. याचा प्रसार कोणत्या भागांमध्ये झालेला आहे? तर गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, बंगालमध्ये या या लिपीचा प्रसार झालेला आहे. विकास कसा झाला आहे? तर या लिपीतून बांगली, कैथी, महाजनी, गुजराती या लिपींची निर्मिती झाली. पुढे आहे शारदा लिपी. शारदा लिपीचा प्रसार उत्तर पश्चिम भारत, काश्मीर आणि पंजाबमध्ये झालेला आहे. विकास कसा आहे? तर ही पण लिपी कुटील लिपीतून शारदा, नंतर मग टाकरी लिपीतून तिचा विकास झालेला दिसून येतो असे मानले जाते. प्रश्न 8, ब्राह्मी लिपीच्या दक्षिण शैलीत लिप्यांचे विकास कसा झाला? तेलुगू, कानडी, ग्रंथ, तमिळ, बांगला. ब्राह्मी लिपीच्या दक्षिण शैलीत लिप्यांमध्ये वर्णांचे आकार वर्तुळाकार आणि किंवा कमी टोकदार असत. पश्चिमी लिपी आणि मध्य प्रदेश लिपी हा दक्षिण शैलीतील लिपीचा विकास आरंभिक टप्पा होता. पश्चिमी लिपी कुठे आहे? तर गुजरात, सातारामध्ये दिसून येते आणि मध्य प्रदेश लिपी ही हैदराबाद अक्षरांना डोक्यावर चौकोनी आकार कोकणासारखा आढळतो. पुढे तेलुगू, कानडी लिपी, इसवी सन, हा काळ कोणता होता? तेलुगू कन्नडी लिपीचा काळ कोणता होता? इसवी सन 4थ्या ते 14व्या शतकात ही प्रचलित होती. याचा प्रसार दक्षिण विभागातील सोलापूर, धारवाड, कारवार या ते मद्रासपर्यंत याचा प्रसार झालेला दिसून येतो. याचा विकास नंतरच्या काळात येथूनच तेलुगू आणि कन्नड या 2 लिप्या वेगवेगळ्या झाल्या. ग्रंथलिपीचा काळ इसवी सन 7व्या शतकापासून प्रसार झालेला आहे. मद्रास प्रदेश, याचा प्रदेश कोणता आहे? प्रसार कुठे झाला? तर मद्रास प्रदेशमध्ये. विकास कसा झाला? तर या लिपीतून सध्याची मल्याळम आणि तुली लिपी उत्पन्न झालेली आहे. तमिळ लिपी, या लिपीतील अनेक अक्षरे ग्रंथलिपीशी मिळती जुळती आहेत. या लिपीने ब्राह्मी लिपीतील काही अक्षरे स्वीकारली. बांगला लिपी, इसवी सन, याचा काळ कोणता होता बांगला लिपीचा? इसवी सन 10व्या शतकात ही बांगला लिपी वापरली जात होती. हिचा विकास नागरी लिपीच्या प्राचीन शाखेतून विकसित झाली. या लिपीतून उडिया, मैथिली लिप्यांची निर्मिती झालेली दिसून येते. प्रश्न 9, ध्वनात्मक लिपी, फोनेटिक स्क्रिप्ट, तिचा प्रकार स्पष्ट करा. वर्णलिपीचे महत्त्व सांगा. ध्वनात्मक लिपी उच्चारांवर आधारित असते आणि तिचे मुख्य तीन प्रकार आहेत. अक्षरात्मक लिपी, यात चिन्हे एका उच्चाराचे काम करतात. उदाहरणार्थ देवनागरी, व्यंजन प्लस स्वर अधिक स्वर, क अधिक अ, क, बंगाली, गुजराती, पंजाबी या भागामध्ये ही लिपी वापरली जाते. वर्णलिपी, अल्फाबेटिक स्क्रिप्ट, ही लिपी विकासाची शेवटची पायरी आहे. यात प्रत्येक ध्वनीसाठी उच्चारासाठी स्वतंत्र चिन्ह वर्ण निश्चित केले जाते. उदाहरणार्थ रोमन लिपी, प्रत्येक अक्षर एका ध्वनीसाठी आहे. रेखाक्षरात्मक लिपी, यात प्रत्येक शब्दासाठी स्वतंत्र आकृतीचा समावेश असतो. उदाहरणार्थ जापानीची लिपी. वर्णलिपीचे महत्त्व काय? तर ह्या वर्णलिपीमध्ये अचूकता फार आहे. प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह असल्याने उच्चारांमध्ये अचूकता असते. प्रमाणबद्धता असते. ही लिपी भाषाशास्त्राच्या दृष्टीने अधिक प्रमाणबद्ध मानली जाते. आधुनिकता, रोमन लिपी म्हणजे वर्णलिपी ही आज जगभरात इंग्रजी, फ्रेंच आणि इतर भाषांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. प्रश्न 10, रोमन लिपीचा इतिहास आणि तिची प्रमुख वैशिष्ट्ये स्पष्ट करा. रोमन लिपीचा इतिहास, रोमन लिपीचा विकास युरोपियन संस्कृतीमध्ये झाला. उत्पत्ती इसवी सन पूर्व 9व्या शतकात ग्रीक लिपीतून लॅटिन लिपी जन्माला आली आणि त्यानंतर तिचा विकास झाला. अक्षरे इसवी सन पूर्व 7व्या शतकात यात 21च अक्षरे होते. जे, यू, डब्ल्यू हे वर्ण नंतरच्या काळात समाविष्ट झाले. प्रसार कसा झाला? 16व्या शतकानंतर ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी आणि नंतर वसाहतवाद्यांनी ती जगभर नेली. रोमन लिपीची वैशिष्ट्ये, वर्णमाळा, अल्फाबेटिक्स, ही एक वर्णलिपी आहे.
लेखन दिशा डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. ध्वनी उच्चार कसा आहे, यात देवनागरीपेक्षा जास्त ध्वनी वापरले जातात. संयोग कसा आहे, विशिष्ट ध्वनींसाठी स्वतंत्र चिन्ह नसतात. च, छ, च, ख, घ साठी CH, KH, GH असे संयोग वापरले जातात. प्रमाणाचा अभाव, नावांच्या लेखनात उदाहरणार्थ राम, मिश्रा यांचा प्रमाणाचा अभाव आढळतो. पुढे काही लघुउत्तरी प्रश्न आलेत ते पाहूया. प्रश्न 1, लिपींच्या उत्पत्ती संबंधी सुमेरियन किलाक्षर लिपीचे मत काय आहे? जगातील सर्वात पहिली लिपी म्हणून आदिमकालीन सुमेरियन चित्रात्मक लिपी किलाक्षर लिपी म्हणून ओळखली जाते. लिपीचा जन्म सुमेरियन चित्रामधून झाला असे मानले जाते. इसवी सन पूर्व 4000च्या आसपास ही लिपी उभ्या ओळींमध्ये लिहिली जात असे. प्रश्न 2, भ्रूणलिपी म्हणजे काय? भ्रूणलिपी म्हणजे लिपीच्या विकासाची आरंभिक अवस्था. ही चित्रे होती, ओळी होत्या, धार्मिक तांत्रिक चिन्ह होती. ही पूर्ण विकसित लेखन नव्हते. ही चित्रे जगात विविध ठिकाणी 10,000 वर्षापर्यंत कोरलेली मिळाली आहेत. प्रश्न 3, देवनागरी लिपीला नागरिक असे का म्हणतात? आर्य हे इतर आदिवासी लोकांपेक्षा श्रेष्ठ असल्याने त्यांना देव म्हटले गेले. त्यांनी वापरलेल्या आदर्श लिपीला देवनगर, नगर म्हणजे शहर, मध्ये राहून विकसित झालेली नागरी लिपी म्हणजे देवनागरी लिपी असे नाव पडले. प्रश्न 4, खारोष्ठ लिपीचे मुख्य वैशिष्ट्य काय होते? खारोष्ठ लिपीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ती उजवीकडून डावीकडे लिहिली जात होती. ती नॉर्थ सेमेटिक लिपीतून विकसित झाली होती आणि यात स्वरांच्या योजनेचा अभाव होता. प्रश्न 5, गुप्त लिपीतून कोणत्या 2 प्रमुख लिप्या उदयास आल्या? कुटील, शारदा. गुप्त लिपीतून कुटील लिपी विकसित झाली. या कुटील लिपीतून पुढे जाऊन नागरी लिपी आणि शारदीय लिपी यांचा उदय झाला. प्रश्न 6, अक्षरात्मक लिपी आणि वर्णलिपी यातील मूलभूत फरक काय? अक्षरात्मक लिपी उदाहरणार्थ देवनागरी, यात एका चिन्हात व्यंजन आणि स्वर असते. यांचा स्वर मिळून यांचा अक्षर यांचा उच्चार होतो. वर्णलिपी, रोमन लिपीमध्ये काय, यात प्रत्येक ध्वनीसाठी स्वर व व्यंजन स्वतंत्र चिन्ह वापरत असतो. मोडी लिपीचे 2 प्रमुख कार्यात्मक वैशिष्ट्ये सांगा. जलद लेखन, मोडी लिपी ही हात न उचलता लिहिली जाते असल्याने तिचं लेखन वेगवान होते. शब्दसंक्षेप, अनेक शब्दांसाठी लघुरूपे वापरली जातात, ॲब्रिव्हिएशन वापरले जातात, ज्यामुळे प्रशासकीय कामे वेगाने होत असत. प्रश्न 8, ब्राह्मलिपीचा प्रसार कोणत्या 2 प्रमुख शैलींमध्ये झाला? इसवी सन 7व्या शतकानंतर ब्राह्मलिपीचा प्रसार उत्तर शैलीत लिपी उदाहरणार्थ गुप्त नागरी आणि नंतर दक्षिण शैलीत लिपी उदाहरणार्थ तेलुगू कन्नडी ग्रंथ या 2 प्रमुख शैलीमध्ये झाला. प्रश्न 9, पाणिनीने लिपी शब्दाचा उल्लेख कशा संदर्भात केलेला आहे? पाणिनीने त्याच्या अष्टाध्यायी या ग्रंथात लिपी आणि लिपिकार या शब्दांचा उल्लेख केलेला आहे. लिपी शब्दाचा अर्थ त्याने अक्षरे, लेटर्स या संदर्भात केला आहे. प्रश्न 10, आधुनिक भारतीय लिप्या कोणत्या लिपीतून निर्माण झाल्या? आधुनिक भारतीय लिप्या उदाहरणार्थ हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तेलुगू, ओरिया ह्या लिप्या देवनागरी लिपी आणि तिच्याशी संबंधित ब्राह्मी लिपीच्या प्रादेशिक शैलीतून उदाहरणार्थ बांगला यांमधून निर्माण झालेल्या आहेत. टिपालिया, आदिमकालीन चित्रात्मक लिपी ही जगातील सर्वात पहिली लिपी आहे. उदाहरणार्थ सुमेरियन किलाक्षर इसवी सन पूर्व 4000 ही लिपी सुमेरियन चित्रांमधून जन्माला आली. ती सुरुवातीला उभ्या ओळीतून लिहिली जात असे. नंतर हडप्पा संस्कृतीमधील लिपी या प्रकारात मोडते. टिप 2, भावनात्मक आणि संकेतात्मक लिपी. या लिपीतून वस्तूंच्या चित्रांना केवळ वस्तूचेच नव्हे तर भावना आणि संकेत देण्याचे काम दिले जाते. उदाहरणार्थ सूर्याचे चित्र केवळ सूर्य नसून प्रकाश, उष्णता, दिवस असे अर्थ व्यक्त करते. त्यामुळे चित्र किंवा चिन्ह एकापेक्षा अधिक अर्थासाठी वापरले जाऊ लागले. वर्णलिपी ही विकासाची सर्वात विकसित आणि शेवटची पायरी आहे. यात प्रत्येक ध्वनीसाठी उच्चारासाठी एक स्वतंत्र चिन्ह वर्ण निश्चित केलेले असते. रोमन लिपी ही या लिपीचे उत्तम उदाहरण आहे. ही भाषेच्या अभ्यासासाठी आणि ध्वनीच्या अचूक नोंदीसाठी आदर्श मानली जाते. सिंधू संस्कृतीतील लिपी ही भारतातील सर्वात प्राचीन लिपी आहे. ती चित्रलिपी आणि संकेतात्मक स्वरूपाची होती. ती उजवीकडून डावीकडे लिहिली जात असे.
ही लिपी ही सिंधू लिपी अद्याप वाचली गेली नसल्याने तिचे स्वरूप गूढ राहिले आहे. अनेक अभ्यासकांनी ती ब्राह्मी लिपीहून अधिक विकसित मानली गेली. टिप 5 नागरी लिपीचा विकास. कुटील लिपीतून इसवी सन 10व्या शतकात नागरी लिपी विकसित झाली. ही लिपी भारतभर गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, बंगालमध्ये पसरली. याच लिपीतून गुजराती, बंगाली यांसारख्या लिप्यांची निर्मिती झाली. ती तिच्या शास्त्रीय क्रमाने आणि ध्वन्यात्मकतेमुळे आदर्श मानली गेली. शारदा लिपी. शारदा लिपीचा प्रसार भारताच्या उत्तर पश्चिम भागात म्हणजे काश्मीर, पंजाबमध्ये झाला. ती कुटील लिपीतून विकसित झाली. राजा मेघवर्णाच्या काळात इसवी सन 9वे शतक शारदा लिपी प्रचलित होती. त्यातूनच वर्तमान काळातील काश्मीरी आणि गुरुमुखी लिप्यांची निर्मिती झाली. ग्रंथलिपी ही ब्राह्मीच्या दक्षिण शैलीतील लिपीतून इसवी सन 7व्या शतकात विकसित झाली. तिचा प्रसार मद्रास प्रदेशात होता. या लिपीत धार्मिक ग्रंथ, ताम्रपट लिहिले जात. यातूनच आजची मल्याळम आणि तुलू लिपी उत्पन्न झाली. टिप 8 मोडी लिपीचे गैरफायदे. मोडी लिपी जलद असली तरी तिचे काही गैरफायदे आहेत. शिरोरेषेचा अभाव असल्याने वाचताना अस्पष्टता येते. ऱ्हस्व दीर्घ स्वरांचे स्पष्ट चिन्हांकन नसल्याने उच्चारात चूक होण्याची शक्यता असते. ती संयुक्त व्यंजने लिहिण्यास अपूर्ण आहे. उदाहरणार्थ पर्वत हा शब्द स्पष्ट लिहिता येत नाही. रोमन लिपीतील उच्चारातील विसंगती. रोमन लिपी ही वर्णलिपी असून त्यात उच्चारांमध्ये विसंगती आढळते. विविध ध्वनींसाठी स्वतंत्र चिन्हे नसतात. ख साठी KH वापरतात. तर नावांच्या लेखनात प्रमाणबद्धतेचा अभाव आहे. उदाहरणार्थ रामसाठी रामा, RAMA. ती देवनागरीप्रमाणे ध्वन्यात्मक नाही. खारोष्टी लिपी ही लिपी भारताच्या वायव्य भागात अफगाणिस्तान, पाकिस्तान या भागात प्रचलित होती. ती नॉर्थ सिमेटिक लिपीतून विकसित झाली. खारोष्टी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जात असे. अशोककालीन शिलालेखांमध्ये ब्राह्मीसोबत तिचा वापर आढळतो. आता काही बहुपर्यायी प्रश्न आलेत ते पाहूया. अशोककालीन भारतातील सर्वात प्राचीन आणि अशोककालीन शिलालेखांमध्ये वापरली गेलेली लिपी कोणती? ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी कोणत्या दिशेने लिहिली जाते? उजवीकडून डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे. लिपीच्या विकासातील सर्वात शेवटची आणि विकसित पायरी कोणती मानली जाते? ज्यात ध्वनीसाठी स्वतंत्र चित्र आहेत. वर्णलिपी, अल्फाबेटिकल स्क्रिप्ट. मोडी लिपीची निर्मिती कोणाच्या काळात आणि कोणत्या पंडितांनी केली? यादव काळात. आणि मोडीची लिपी यादव काळ आणि हेमाद्री पंडित यांनी केली. खालीलपैकी कोणत्या लिपीला शिरोरेषेचा अभाव हे प्रमुख वैशिष्ट्य आहे? मोडी लिपी. इसवी सन 7व्या शतकानंतर ब्राह्मी लिपीच्या प्रादेशिक वर्गीकरणात उत्तर शैलीत लिपीमधून कोणती लिपी विकसित झाली नाही? अच्छा, ग्रंथलिपी दक्षिण शैलीत लिपीमधून विकसित झाली. खारोष्टी लिपीची उत्पत्ती कोणत्या लिपीतून झाली आणि ती कोणत्या दिशेने लिहिली जात असे? नॉर्थ सिमेटिक लिपीतून झाली आणि उजवीकडून डावीकडे लिहिली जात असे. तेलुगू आणि कन्नडी या लिप्या ब्राह्मी लिपीच्या कोणत्या शैलीत येतात? दक्षिण शैलीत. देवनागरी लिपीचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते, ज्यामुळे ते आदर्श मानले जाते? ती ध्वन्यात्मक आहे, म्हणजे लिहिल्याप्रमाणे उच्चारली जाते. रोमन लिपीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ती ग्रीक परंपरेतून विकसित झाली आहे. मित्रांनो, हा घटक आज आपण इथे चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. हा घटक व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून तुमचा हा घटक चांगल्या प्रकारे आकलनात येईल, चांगला समजून घेतला जाईल. यात लिपी विचार म्हणजे काय, लिप्या, अशा भरपूर लिप्यांचा आज आपण अभ्यास केलेला आहे. त्यात धम्मलिपी, ब्रह्मलिपी, रोमन लिपी, देवनागरी लिपी, मोडी लिपी आणि त्यातून निर्माण झालेल्या इतर लिप्या जसे की शारदा, कुटील, गुप्त लिपी, या सगळ्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.